गाव म्हटल्यावर आपल्या चेहऱ्यावर एवढा हसू येते आणि एवढा आनंद वाटतोय की काय बोलायलाच नको. आपल्या गावातला शेतकरी एक नंबर खतरनाक आणि दचक्याबाजच आहे. कारण त्याला माहीत आहे आपण पिकवलं तर आपलं संसार चांगला चालणार आहे, आपली पोरं बाळं खाणार आहेत आणि इथनं पुढं आपल्याला पण त्यातनं भरभराट आहे. आधीची पिढी म्हणजे खाऊन पण सुखी होती हो. हे आत्ता कसलं आलं आहे, आत्ता शेतीकडे कोण वळत नाही. पावसाळा आला की शेतकऱ्याची लगबग चालू होती. कारण शेतकऱ्याला प्रत्येक शेतातली कामं करायला लागतात. कुठनं पाणी शेताचं बाहेर काढायचं आहे, कुठनं शेताला व्यवस्थित बांध घालून घ्यायचं आहे, कुठनं शेताचं व्यवस्थित राखण करायचं आहे, ते सगळं शेतकरी करत असतो. आणि गावाला पावसाळ्याला म्हटलं की सगळ्यांची एकच असते, बैलांची व जनावरांची वैरण व्यवस्थित ठेवायची, सगळं साठप करून ठेवलेलं असते. माझ्या स्वप्नातलं गाव हे तुम्ही विचारलं म्हणजे ते आपण अनुभवण्यापेक्षा पलीकडचं आहे. कारण गावात जेवढं सुख आहे ना ते सुख कुठंच भेटणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या गावी आलो आहे आणि गावी पावसाळ्यात मी खूप वेळा येत असतो. कारण की आमचं गाव पावसाळ्यात खूप छान दिसतं. हे माझं घर आहे आणि ही घराची माझी मेन रस्त्याकडची बाजू आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. तर हे आमचं घर आहे. हे आमचं घर एकदम 40 वर्ष झाले आमच्या घराला. बेसिकली हे बाहेर मेन हायवेलाच आमचं घर आहे हे. आणि मागे आमची पूर्ण जमीन आहे ते पण दाखवतो. पण आधी तुम्हाला आमचं गाव दाखवतो. आणि गाव दाखवायला आपल्याबरोबर आहे संग्राम. चला. मी जिथे मोठा झालो, जिथं आयुष्याला खरा अर्थ मिळाला ते म्हणजे माझं गाव. जिल्हा सांगली, तालुका बत्तीस शिराळा, गाव नाठवडे. तर मित्रांनो, आता आम्ही लोक आमच्या देवळात आलो आहे. इकडे आमचं ज्योतिबाचं मंदिर आहे आणि इथं आमचं हनुमानचं मंदिर आहे. आणि सगळं आपल्याला आज फिरवणार आहे आपला संग्राम आपल्याला नेणार आहे. आमचा मेन देव ज्योतिबा कुळदैवत. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रतिमा आहे, जी आपली फोटो आहे, हा आमच्या इथे प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला दिसणार. कारण की राजांनीच प्रजा घडवली आहे. आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलो आहे. माझं विठ्ठलांशी एवढं पर्सनल कनेक्शन आहे की जेव्हा पण मी त्यांना बघतो ना, माझं मन ऑटोमॅटिक प्रसन्न होतं. एवढं प्रसन्न होतं की म्हणजे त्यांच्याकडनं काय मागायची माझी इच्छाच होत नाही. तर मित्रांनो, आता आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतले आणि आता आपण चालू आहे मारुतीच्या देवळात, जिकडे बारके पोरं व्यायाम पण करतात. तिकडे कुस्ती पण आखाडा आहे बारकासा, तर तिकडे ते कुस्ती पण लढतात. जय बजरंगबली. तर मित्रांनो, हे सगळं व्यायामाचं सामान ठेवलं आहे इथे. हा छोटासा एकदम खूपच चांगला आखाडा आहे, जिथे इथे पूर्ण बारकी मुलं ज्यांना इंटरेस्ट आहे ते सगळे येतात इकडे तालीम करतात. मग आता आपण जाऊया गावात जरा फिरूया. चला. संग्राम आणि संग्रामचं RX 100वरती असलेलं प्रेम. संग्राम असं म्हणतो की त्या गाडीमुळे त्याची ओळख झालेली आहे. आता आपण आपल्या गावचे जे पाटील आहेत त्यांच्या वाड्यात निघालो. आता हे वाडा लयच जुना आहे.
मला पण माहीत नाही, कारण माझ्या जन्माच्या आधीपासून ती घराची नंबर प्लेट बघा की किती जुनी आहे. पहिली इथं पोरांचे नाना आहेत आपलं पाटलाचं, ते इथं शिकवायचं तर बाराखडी वगैरे पोरांना, परत हरिपाठ वगैरे शिकवायचं ते इथं. तर मित्रांनो, आता आपण एका वाड्यामध्ये आलो आहे, पाटलांच्या वाड्यामध्ये आलो आहे आमच्या गावच्या. आणि हा वाडा मलाही माहीत नव्हता. मी इतक्या वर्ष गावी येतोय, गावी राहतोय, आणि हा वाडा मला स्वतःला माहीत नव्हता. आणि इथे एक पेंटिंग काढली आहे, ती एवढी जुनी आहे, एवढी क्वालिटी वाटते आहे. संग्रामनं आजीला आणले फोटो काढायला, कारण की मला हे बॅकग्राऊंड खूप आवडलं होतं. मला हे बॅकग्राऊंड आवडलं होतं, तर मी संग्रामला बोललो होतो मला कोणतरी इथं पाहिजे. हे बघा इथं जरा याच्यासारखा तुम्हाला मी हातानंच फोटो पाठवतो. असा घरात हात देईल तुम्हाला, मी देतो की तुला, आहे की नाही. माझ्या गावाने ना मला फोटोग्राफी, माझी जर्नी आहे जी, माझ्या फोटोग्राफी जर्नीमध्ये माझ्या गावाने मला खूप मोठी साथ दिली आहे. म्हणजे खूप मोठा याचा हात आहे आपल्या गावाचा. माझ्या शेतकऱ्यांचे फोटो असून दे, किंवा पावसाचे फोटो असून दे, किंवा माणसांचे फोटो असून दे, किंवा गावच्या घरांचे फोटो असून दे, जे माझ्या गावाने मला दिले ना, ती मला ओळख दिली आहे. आणि माझे जेवढी पण आपली इंस्टाग्राम फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली आहे, जेवढे पण माझे मित्र वगैरे आहेत, ते मला सुरुवातीला जे ओळखायला लागले ते माझ्या गावच्या कामामुळे ओळखायला लागले. जे मी डॉक्युमेंट करायचो गावचे जे फोटो काढायचो, गावचे जे माणसांचे जे हावभाव काढायचो, गावची जी लाईफस्टाईल आहे, गावी लोक कसे जगतात, गावची राहणीमान कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी डॉक्युमेंट करायचो. आणि हा एक व्हिडिओ जो आहे ट्रिब्यूट आहे पूर्ण माझ्या गावासाठी, गावकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय खेडे ह्या नावाच्या गावामध्ये. तिकडे आमचे फोटोग्राफीचे एक मित्र आहेत, विलास त्यांचं नाव आहे सरांचं, त्यांचं अकाउंट गावाकडची गोष्ट आहे. आणि हे आमचे मित्र अजय माझा भाऊ, आणि हा ओंकार, रायडर ओंकार. हे गाव माझ्यासाठी फक्त जागा नाही, ही एक भावना आहे, एक घर आहे. इथली माती, इथला वारा, सगळं काही आपलं वाटतं. रोज सकाळी पक्ष्यांचा आवाज, डोंगरातून येणारा थंड वारा आणि शांतपणे वाहणारी नदी, हे सगळं मनाला शांत करतं. माझ्या गावाने मला खूप काही दिलं आहे. जगण्याची मूल्य, मेहनतीचं बळ आणि निसर्गाशी जोडलेलं एक खास नातं. मित्रांनो, आता आपण इथं आलो आहे अंबाईवाडीला. हे धनगरवाड्याजवळ आहे. आणि हे जे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे, खूपच सिनेमॅटिक मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, हे अजून पूर्णपणे ऑथेंटिक आणि रॉ गाव आहे. ह्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे. एकदम जुनं गाव आहे, एकदम सिनेमॅटिक आहे. माझं फेवरेट गाव आहे. मी इथं खूप सारे फोटो काढलेत. आणि सगळ्यात म्हणजे की ना, इकडे पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस पडतो आणि डोंगरावरती आहे. एवढं स्पेशल गाव आहे ना माझ्यासाठी. मित्रांनो, आता आपण एक प्राणी बघायला चाललोय. शासकीय प्राणी आहे, शेकरू नाव आहे त्याचं. जर आपण मंदिरात बसलोय कायम आणि जर तिथं ऑक्सिजनच नसला तर काय करणार मंदिर? पण मंदिरच नाही जगात कुठंच, आणि झाडं भरपूर आहेत, काहीच नाही ना फरक पडणार. माणसं जगणार एकदम व्यवस्थित. मग ही गोष्ट जपायला, झाडं लावायला पाहिजे, झाडं जपायला पाहिजे. झाडं लावायची पण गरज नाही, निसर्ग ऑटोमॅटिक तयार करतोय, फक्त ती तोडू नका. तुम्ही लावायला नाही तुम्हाला जमत ना, तर तोडायला तरी तुम्ही जाऊ नका. मित्रांनो, खूप थंडी वाजते आणि आम्ही आता शूट आमचं झालं आहे अंबाईवाडीवरून. खूपच चांगलं शूट झालं. मला माईकमध्ये खराब झाला. माईक खराब झाल्यामुळे प्रॉपर रेकॉर्डिंग करताना आणि काही गोष्टी, पण काही नाही. व्हिज्युअल्स खूप चांगले भेटलेत. फोटोज तर खूपच प्रतिम भेटले. एवढी अपेक्षा करून नव्हतं आलो. आणि खूप जबरदस्त मजा आली. खूप थकवा लागतो यार, कारण की वर खाली करायला लागतं. इकडे खाली घर आहेत, वरून वर यायला लागतं. पण छान आहे. पण वाईब म्हणजे एक नंबर.
नमस्कार मित्रांनो, दुपारचे 3 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे गुडेला, शिरसटवाडी घाट. फिरवा फिरवा. सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा तालुका आहे आणि आमचं छोटंसं गाव आहे नाठवडे. आणि नाठवड्यापासून हे जे गाव आहे ते फक्त 7-8 किलोमीटर असेल गुडे. आणि ही माझी वन ऑफ द फेवरेट जागा आहे. मी इकडे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेत. तेव्हा इथे कोणी भटकायचं पण नाही, कोणी यायचं पण नाही. मी माझ्या मित्रांसोबत अजय आणि ओंकारसोबत इकडे सारखं यायचो आणि टाईम स्पेंड करायचो, फोटो काढायचो. आमच्या गावची जी लोकं आहेत ना ती इतकी चांगली आहेत ना. अतिथी देवो भव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते ॲक्च्युली लोकांचे स्वागत करतात. कोणी असं आलं तर लोकांना ते पाणी वगैरे विचारतात, जेवण वगैरे विचारतात. तर हे असं आमचं एवढं सुंदर असं गाव आहे ना. प्रत्येक सीझनमध्ये आमचं गाव एक वेगळा रंग दाखवतं. उन्हाळ्यात पण खूप चांगलं दिसतं आणि थंडीमध्ये तर खूपच पूर्ण फॉग झालेला असतो, एकदम मिस्टी वेदर झालेलं असतं. आणि आता पावसाळ्यात एवढी हिरवळ की एकदम डोळे प्रसन्न होतात, प्रसन्न. आज मी कुठेही जाऊ, कितीही मोठं काम करू, पण मनातलं गाव मात्र कायम इथंच आहे. हे माझं गाव आहे आणि मला अभिमान आहे की मी या मातीचा आहे. कोणीतरी बरोबर म्हटलं आहे, भारताला ओळखायचं असेल तर गावात जा. कारण गावात अजूनही आपली संस्कृती जिवंत आहे, आपली माणुसकी जिवंत आहे आणि आपल्या मातीचा सुगंध कायम आहे. आज आपण कितीही दूर गेलो, कुठेही राहिलो, मन मात्र नेहमी गावात परत येतं. कारण आपलं गाव म्हणजे आपली खरी ओळख आणि आपला अभिमान.